आहे। येणाऱ्या ज्या महापालिकेच्या निवडणुका आहेत तिथे पण तुम्हाला दिसून येईल की मुंबईचा महापौर हा एक भगवादारी तिथे बसणार आहे। म्हणून आपण सगळेजण आपल्या हिंदू राष्ट्रामध्ये राहून अशाच पद्धतीने भगवाचा जय जयकार केलं पाहिजे, हे आपलं परम कर्तव्य आहे। नक्कीच धन्यवाद सर। तर हे होते नितेश राणे, त्यांनी ज्या ठिकाणी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना पाहायला मिळाली। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेश धोत्रे, मी महेंद्र जोईंचे, महाराष्ट्र न्यूज, मुंबई। राजकारणात अनेक माणसं पाहिले, मी तर नेहमी सगळ्यांना सांगतो की माझ्या आयुष्यामध्ये मी एक पॉलिटिशियन असा पाहिला की ज्यांना मी एकदाही खोटं बोलताना पाहिलं नाही। आणि आज माझ्या नेत्याची, माझ्या मुख्यमंत्र्याची, माझ्या मोठ्या भावाची खरी ओळख जर काय असेल, जे होटात आहे तेच पोटात आहे आणि जे पोटात आहे तेच होटात आहे, कधीच खोटं बोलले नाहीत। त्याच्यामुळे आज दहीहंडीचा उत्सव आहे आणि साहेब तुमच्या नेतृत्वात आपण मुंबई महानगरपालिका पण जिंकणार आहोत। त्यामुळे मुंबई महानगरपालिकेच्या विजयाचा संकल्प या ठिकाणी आपण मटकी साहेबांच्या हातून फोडू आणि विजय महानगरपालिकेच्या विजयाच्या संकल्पाची ही मटकी। आणि हा ओम आहे, माझा मुलगा आहे। मला माझ्या वडिलांनी चांगलं सांगितलं, माझे वडील कुठे गेले, माझे वडील म्हणाले की राम, आपली मुलं जर चांगल्या वळणावर पाठवायची असतील, ती बिघडू द्यायची नसतील, तर त्यांच्या हातून पुन्हाचं काम करून घे। तर हे मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम, मोफत ऑपरेशन आणि हे सगळं काम आता इथून पुढे ओम आणि अरुण एकंडे साहेब सांभाळणार आहेत। अरुणबाई वर या, अरुणबाई वर या, चला हाताने पकडा ना, नारळ दे। मुंबई महानगरपालिकेच्या त्या साईडला घे, थोडं त्या साईडला घे, त्या साईडला घे। माननीय मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आणि आपले अध्यक्ष मंत्री महोदय आशिष शेलार साहेब, अरे बोल बजरंग, अरे बोल बजरंग, भारत माता की, भारत माता की। बस बाजूला कर, बाजूला कर, बाजूला बाजूला। हिंदू अवघा हिंदुत्वाची शान, शिवछत्रपती रक्तात आमच्या हृदय पावन राम, संस्कार आम्हावर संघ शक्ती स्वार्थ हो अभिमान, हा देश घडविण्या सदैव तत्पर पक्ष भाजपा। तर अशी अनेक पुण्याची कामं आपण घाटकोरमध्ये केली। आजही कुणाच्या घरी मृत्यू झाला तर माणुसकीचा जीवनाचा डबा रामकदमच्या घरून 16 वर्षात कधीच चुकला नाही। आजही रक्षाबंधन घाटकोरमध्ये 15 दिवस चालतं। उद्याही रक्षाबंधन आहे, रक्षाबंधनची रांग 2-2 किलोमीटरची लागते। हे सगळं प्रेम फक्त आणि फक्त तुम्ही मला संधी दिलीत म्हणून मी कमावू शकलो। खूप खूप ऋणी आहे माझं पूर्ण घाटकोपर, पूर्ण मुंबई शहर, महाराष्ट्र आज आपला ऋणी आहे। खूप खूप धन्यवाद। मुख्यमंत्र्यांना विनंती करेन की त्यांनी संबोधित करावं। भारत माता की, छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की, जय भवानी, जय भवानी, हाथी घोड़ा पालकी, हाथी घोड़ा पालकी, जय कन्हैया लाल की। आज भारतातील सर्वात मोठा दहीहंडी उत्सव जो घाटकोपर मध्ये डॅशिंग आणि दयावान आमदार राम कदम यांच्या माध्यमातून 2009 सालापासून आयोजित होतो, त्यामध्ये माझ्यासोबत उपस्थित झालेले महाराष्ट्राचे मंत्री माननीय आशिष शेलारजी, आमदार प्रवीण दरेकरजी, माननीय प्रमोद शर्मा गुरुजी या ठिकाणी उपस्थित, राम कदम यांचं कार्य वैद्यकीय क्षेत्रात पुढे नेणारे ओम, संपूर्ण कुटुंब, उपस्थित सर्व कार्यकर्ता पदाधिकारी, विशेष रूपाने उपस्थित असलेले आमचे वीर सर्व सैनिक आणि उपस्थित सर्व गोविंदा भगिनी आणि बंधूंनो, मला अतिशय आनंद आहे की ही हंडी
सिंदूर ऑपरेशनला समर्पित अशा प्रकारची या ठिकाणी राम कदम यांनी सुरू केली. ऑपरेशन सिंदूर हे पाकिस्तानच्या पापाची हंडी फोडणारं ऑपरेशन होतं आणि आमच्या वीर सैनिकांनी ज्या प्रकारे पाकिस्तानमध्ये घुसून आतंकवाद्यांचे अड्डे तहस नहस केले, त्यांचे मिलिटरी हवाई अड्डे त्या ठिकाणी उखडून काढले, संपूर्ण जगानं भारताच्या सैन्याची ताकद ही ऑपरेशन सिंदूर मध्ये बघितली. संपूर्ण जगाने भारताचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी हे ज्यावेळेस सांगतात पाकिस्तान के इरादों को मट्टी पलीत कर दूंगा, त्यावेळेस कशा प्रकारे पाकिस्तानला माती मोल करण्याचं काम हे प्रधानमंत्र्यांनी केलं हे देखील संपूर्ण जगाने बघितलं. आणि म्हणून अशा आमच्या सैनिकांना सलाम करण्याकरता, मानवंदना देण्याकरता दहीहंडीचं आयोजन रामभाऊ तुम्ही केलं. मी तुमचे लाख लाख आभार मानतो. रामभाऊ केवळ आमदार नाहीत, तर अडल्या नडल्याचं, गोरगरिबाचं, दीनदलिताचं एक असं स्थान आहे की ज्याला गरज आहे त्याच्याकरता रामभाऊ आहे. ज्याला कधीही कुठल्याही गोष्टी करता कुठे जावं असा प्रश्न पडला, त्याने रामभाऊच्या दारी जावं आणि रामभाऊ त्याच्याकरता उभे आहेत. अशा प्रकारचं काम करणारे आमचे राम कदम यांचंही मनापासून अभिनंदन करतो. आणि अतिशय सुंदर थर लावणाऱ्या आमच्या या गोविंदांचं मनापासून अभिनंदन करतो. आपल्या सर्वांना दही काल्याच्या शुभेच्छा देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. माननीय मुख्यमंत्र्यांचे खूप खूप आभार. फक्त हे आपल्या आर्मीचे लोक आहेत ना बरं का, पोलिसांना त्यांना फक्त पाठीमागे घ्या.